सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जर बघितलं तर सह्याद्रीकडे मोठा पर्यटकांचा ओघ पाहायला मिळतोय। जर बघितलं तर उन्हाळी पर्यटन हे किनारपट्टी भागात असतं, मात्र जर बघितलं तर आता सध्या पावसाळी पर्यटन बहरताना दिसते आणि सगळ्या पर्यटकांचा जो ओघ आहे तो अशा पद्धतीची जी धरणं असतील त्या धरणांकडे आहे किंवा अशा पद्धतीचं काही सह्याद्री पर्यटन असतं ते पाहण्यासाठी असतं। हे जे धरण आहे या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात मगरी असतात, त्याचबरोबर पान मांजरंसुद्धा असतात आणि ती पाहण्यासाठी पर्यटक येत असतात। माझ्यासोबत इथे काही पर्यटन व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार। मला सांगा, मोठ्या प्रमाणात सध्या पर्यटकांचा ओघ आहे तो आंबोली म्हणा किंवा सह्याद्री पट्ट्यात, अगदी सह्याद्री पट्ट्यात सगळीच जी पर्यटन केंद्र आहेत ती फुल झालेली दिसते। तुमच्याकडे कसा प्रतिसाद मिळतोय पर्यटकांचा? मी सावंत फार्म हाऊस ॲग्रो टुरिझमची ओनर आहे, युक्ता प्रमोद सावंत। माझे पूर्ण फॅमिली वगैरे आम्ही हा फार्म टूर म्हणजे फार्म ॲग्रो टुरिझम आम्ही इथे चालवतो आहे। आणि तुम्ही आता बघाल की उन्हाळ्यात लोक समुद्रावरती जी गर्दी करतात, आता लोक आता सह्याद्री पट्ट्याकडे पावसाळा म्हणून थंडी म्हणून प्रकारमध्ये आता सह्याद्रीकडे वळत आलेली आहेत। आणि मधल्यामध्ये तुम्ही म्हणाल की ऑन द रूट तुम्ही किती पण म्हटलं तरी इथे बरेच डॅम आणि असे प्रोजेक्ट लोकांनी किती केलेले की लोक आता असे स्पॉट्स बघतात की जिथे आता हे डॅम आहे आमचं इकडे, आणि अजून बरेच स्पॉट्स आहेत की जे ऑन द रूट टू सह्याद्री तुम्ही हे करू शकता। एवढे सुंदर सुंदर असे स्पॉट लोकांनी केलेले आहेत, ॲग्रो टुरिझम लोकांनी बांधलेले आहेत। मला सांगा, ह्या ज्या धरण आहे या धरणामध्ये पानमांजरं असतात ती पाहायला येतात, मोठ्या प्रमाणात मगरी असतात ते सुद्धा पाहायला येतात। कशा पद्धतीने किती मगरी असतील, किती पानमांजरं असतील? आता सर बघितलं तर आता मगरी तर इथे आहेत, 100च्या वरती आहेत। पण तुम्ही इथे बघितलात कितीही तरी आता तुम्ही माझ्यासारखे लोक इथे गेस्ट येतात, आपण म्हणतो की मगर बघायला तर मगर कधी दिसत ते किंवा दिसत नाही असं पण चाललेलं असतं। मोस्टली उन्हाळ्यात तुम्हाला मगरी दिसतील किंवा तुम्हाला असं लांब कुठे टोकाला अशी त्या मगरींचं मस्त आहे ना सर की त्यांना पण शांतता हवी आहे, त्याच्यामुळे जिथे आवाज असा ऐकला की ते तिथे जवळ येत नाही। त्या वैशिष्ट्यपूर्ण असतं म्हणजे पानमांजरी ज्यावेळी हल्ला करतात मगरीवर, तर कसा तो प्रसंग असतो? आता म्हटलं की आता मी होता हे इन्सिडेंट बघितलं की आता इथे हे पाणी जेव्हा लेवल कमी होते, जेव्हा इथे लहान लहान दगडं वरती येतात तेव्हा इथे मगर ऊन घ्यायला आता मगरी येतात। त्याच्यामुळे एक मगर तिथे आपली ऊन घ्यायला आली होती आणि अचानक तिकडनं एक 3-4 किंवा पानमांजर अशी आली तिला खायला, असं तिच्यावर अटॅक करत होती। ते एक सायकल आहे, ते फूड चेन आपण म्हणतो तसं एक फूड चेन आहे तो की बाबा मगरी जशी फूडचं खातात तशा मगरीचं पण कोणतरी आहे ज्याला ते मगरी पण घाबरतात। आणि मासे सुद्धा मोठ्या प्रमाणात कोणत्या प्रकारचे मासे इथे भेटतात? रोहू कटला इथे भेटतो, नाही म्हटलं तरी तो एक मासा 9-10 किलोचा वगैरे असतो, त्याच्यामुळे दिवसाला ते 200-300 किलो मासे भेटतात। त्याच्यामुळे मगरींचं पण कसं की कुठच्या माणसाचा हल्ला असा प्रकार नाही आहे इकडे, मासे खाऊन त्यांचं एक म्हणतात की पोट भरतं असं। आणि अजून बरेच मासे म्हणजे आपण काडी मासा वगैरे अशा बारीक मासे पण इथे मोठ्या प्रमाणात आहेत। नक्कीच जर बघितलं तर पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवेन, अगदी उंच डोंगराच्या रांगा आणि त्याच्यातून अगदी धबधबे असतात आणि अशा पद्धतीचं हे धरणं असतात, ती पाण्याने तुडुंब भरलेली, आणि हे दृश्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक असतात ते कोकणात येत असतात। आणि जर बघितलं तर सध्या पर्यटकांची संख्या ही सह्याद्री पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।